गणपती बाप्पा मोरया. आज आपण बघणार आहोत झटपट मँगो आईस्क्रीम विदाउट शुगर. अ, ऑफकोर्स ही रेसिपी Instaवरून माझ्या नवऱ्याने शोधून काढली आणि ही आज मला स्टोअर बॉप आईस्क्रीम नाही खायचं कारण त्यात ऑफकोर्स शुगर असते. सो दिस इज अ क्विक रेसिपी. ट्राय इट आउट आणि सांगा कशी झाली आहे. मस्त मी आत्ताच टेस्ट केलं. आधी एक मँगो घेतला मस्त राईट. तो कापता क्षणी असाच खाऊन झाला. म्हणजे सीझन आहे, समर आहे. ऑल्दो इकडे पाहिजे तसा हापूस आंबा देवगडचा मिळत नसला, तरी मार्केटमध्ये सगळीकडे आंबे आले आहेत. आणि म्हणून वीकेंडला Costcoला गेल्यावर एक मँगो 6 म्हणजे 1 मँगोचा छोटासा बॉक्स ज्याच्यात 6 आंबे होते ते घेऊन आले. आणि ही आईस्क्रीम रेसिपी नवऱ्याने शोधून काढली. सो लेट्स बिगिन. सो एकदम एक जरा पिकलेला आंबा घ्या म्हणजे त्याच्यात ऑलरेडी गोडी असते अँड यू डोंट नीड अ शुगर. आणि तुम्ही किती पण डाएटवर असलात तरी या सीझनमध्ये एक आंबा तो बनता ही है. सो एक आंबा घ्या मस्त, त्याचे बारीक फोडी करा मिक्सरमध्ये. आंब्याच्या फोडी, 2-3 खजूर, थोडंसं दूध आणि पनीर. दॅट्स इट. इथे मी 2 आईस क्यूब्स घेतले आहेत. काही ग्राइंडिंग कारण ते गरम होता कामा नये मिक्सचर. सो आय ऑल्वेज यूज की जेव्हा ते मिक्सचर थंड ठेवायचं असेल, तेव्हा आय पुट द आईस ब्लॉक्स. सो ट्राय इट आउट. 2 आईस क्यूब्स मी याच्यात टाकले आहेत. अँड दॅट्स इट. Grind it well, coarse it. You can add dry fruits if you like in your ice cream. You can add little bit of mango chunks and then let it freeze it for 5 to 6 hours to get it completely cool and get that ice cream bite to it. आणि टाडा डन. यू आर डन विथ मँगो आईस्क्रीम. तुम्हाला असंच पण खायचं असेल तरी ॲज अ डेझर्ट यू कॅन हॅव इट आफ्टर युअर लंच ऑर डिनर ॲज अ स्कूप ऑफ अ स्वीट विदाउट ॲडिंग. आणि जर तुम्ही राईप मँगो नाही घेतला तर त्याच्यात थोडा तो मँगोचा आंबटपणा असू शकतो. सो अव्हॉइड दॅट. ऑर जर अगदी पिकत आला असेल पण जस्ट तिथे नसेल आणि तुम्हाला जास्त स्वीट आवडत असेल तर यू कॅन ॲड लिटल बिट ऑफ अ स्वीटनर इफ needed. But because of paneer and milk and mango itself and dates, all have its sweetness to it. So you don't really need any further sugar to it. पण नक्कीच ट्राय करा आणि सांगा कसं झालंय. बाय. सी यू. एन्जॉय मँगोज वेन यू कॅन. बाय.